आता ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी। नागपूरमध्ये आज मागासवर्गीय आयोगाची तातडीची बैठक झाली। आजच्या बैठकीमध्ये मराठा समाजाचं कुटुंबनिहाय सर्वेक्षण प्रश्नावलीला अंतिम मान्यता मिळाली आहे। आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, नक्कीच मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी सर्वेक्षण गरजेचं आहे। त्यासाठीच राज्य मागासवर्गीय आयोगाची तातडीची बैठक नागपुरात पार पडली। या बैठकीमध्ये प्रश्नावली ठरवण्यात आलेली आहे की कुठले प्रश्न या सर्वेक्षणात असायला पाहिजे आणि गोखले इन्स्टिट्यूटद्वारा शासकीय यंत्रणेद्वारे हे लवकरात लवकर सर्वेक्षण करण्याचे माहिती जी आहे त्या बैठकीत देण्यात आलेली आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे सर्वे कधीपर्यंत करायचे याचं टाईमलाईन जे आहे ते अद्याप ठरलेलं नाही, परंतु फॉर्मॅट ठरलेला आहे, प्रश्नावली ठरलेली आहे आणि ज्या संस्थेमार्फत केलं जाणार आहे ती संस्था ठरलेली आहे। नवीन अध्यक्ष माजी न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांची ही बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडली विभागीय आयुक्त कार्यालयात आणि महत्त्वाचा निर्णय झाला। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केलं, विरोधकांनी सभात्याग केला की ठोस जे आहे ते घोषणा झाली नाही, तर दुसरीकडे सरकार मराठा समाजाला मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानंतर आरक्षण देण्याची हालचाली जी आहे त्या सरकारनं सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे आजची बैठक त्याचाच एक भाग होता की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे तर मागासले पण सिद्ध करावं लागेल आणि मागासवर्गीय आयोग सर्वेक्षण करून मराठा समाजाचं मागासलेपण जे आहे ते सिद्ध करणार आहे। धन्यवाद गजानन एकूणच माहितीबद्दल।